सांगा वन नेशन वन इलेक्शन हे आपल्या देशात शक्य आहे? अ, आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जी व्याप्ती पाहता आणि त्याचा आढावा पाहता हे थोडंसं कुठंतरी कठीण वाटतंय, परंतु एक प्रकारे पाहिलं तर ते आपल्या लोकशाहीसाठी चांगलंच आहे. नहीं नहीं होना चाहिए क्योंकि इससे डिक्टेटरशिप सिर्फ बढ़ेगी। अभी गवर्नमेंट को दिख रहा है वो कई स्टेट में हार रही है, तो वो उसको रुकाने के लिए ये नया प्रोपागेंडा लेके आई है। बाकी इससे कुछ होने नहीं वाला है। खाली इससे इतना फ़ायदा होएगा जो इलेक्शन के ने जो इकोनॉमी खर्चा होती है अलग अलग इलेक्शन के ने वो एक ही टाइम में होएगा, तो उससे वो इकोनॉमी बचेगी, टैक्स का पैसा बचेगा। वन नेशन वन इलेक्शनचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे त्याचं सर्वांतर्फे स्वागतच आहे देशामध्ये. आणि अशक्य असं देशामध्ये अशी कुठली गोष्ट नाही आहे. जे केंद्रात शासन आहे ते महाराष्ट्रात आलं तरच प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो. आणि वन इलेक्शन आणि वनच म्हणजे जे तुम्ही केंद्रात जसं इलेक्शन किंवा महाराष्ट्रात जसं इलेक्शन चालू आहे आणि सगळीकडे तेच राबवायचं म्हणलं तर जनतेचं तसं म्हणा येईल तर जनता ठरवू शकते की कोणाला कितपत मतदान करायचं. आणि वन इलेक्शनचं तोटं काय आहेत की तुम्ही एकदा सत्तेत आला तर परत इलेक्शन होणार नाही, मग हुकुमशाही लादल्यागत होणार आहे ती थोडक्यात.